हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एस पी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 3 पोएम नंबर 3.1 अपोजिट्स वर्कबुक सोल्युशन. अपोजिट्स वर्कबुक सोल्युशन. ऑलरेडी आपण हा पोएम टेक्स्चुअल पोएम पाहिलो, त्याचं एक्सप्लेनेशन पाहिलो, कसं राईम म्हणायचं ते सुद्धा आपण सगळं पाहिलो. तर आज आपण इथे वर्कबुक सोल्युशन पाहणार आहोत. चला तर पाहून घेऊया. अपोजिट्स ओरल वर्क म्हणजेच तोंडी काम. लिसन अँड रिपीट. लिसन अँड रिपीट. लिसन म्हणजेच ऐका, रिपीट म्हणजेच पाठीमागे म्हणा. फर्स्ट, लिसन टू द पोएम गिवन ऑन टेक्स्टबुक पेज नंबर 41. देन रीड इट अलाउड. तर टेक्स्टबुक पेज नंबर 41 वर आपल्याला पोएम देण्यात आलेला आहे अपोजिटचं. तर ते काय करा म्हणलेलं आहे? लिसन, ऐका असं म्हणलेलं आहे. देन त्यानंतर रीड इट अलाउड, तर मोठ्यानं म्हणा असं इथं म्हणण्यात आलेलं आहे. तर टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहे. द टीचर फर्स्ट रीड द इंटायर पोएम अलाउड. तर इथं टीचरनं काय करायचं आहे? फुल इंटायर पोएमचा आहे, पूर्ण जो पोएम आहे तो मोठ्यानं रीड करायचा आहे. देन लाईन बाय लाईन, त्यानंतर लाईन बाय लाईन रीड करायचं आहे. लाईन बाय लाईन रीड करत असताना स्टुडंट्स इथं काय करणार आहेत? रिपीट करणार आहे. तर हे टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेलं आहे. लेट अस लर्न. चला तर शिकून घेऊया. अपोजिट्स म्हणजेच काय? विरुद्ध. अपोजिट्स म्हणजेच काय? विरुद्ध. इथे आपल्याला पिक्चर देण्यात आलेला आहे. चला तर पाहून घ्या. अ रायनोसर इज अ बिग ॲनिमल. रायनोसर म्हणजेच काय? गेंडा. रायनोसर म्हणजेच काय? गेंडा. इज म्हणजेच आहे. बिग म्हणजेच काय? मोठा. ॲनिमल म्हणजेच काय? प्राणी. रायनोसर इज अ बिग ॲनिमल. तर रायनोसर हा काय आहे? मोठा प्राणी आहे. तर इथं बिग हा काय होणार आहे? अपोजिट येणार आहे. त्यासाठी इथं आपल्याला अंडरलाईन करण्यात आलेला आहे. तर त्याच्या अपोजिट, त्याच्या विरुद्ध आपल्याला अजून दुसरं पिक्चर देण्यात आलेलं आहे. तर तो कशाचा आहे? अँटचा आहे, मुंगीचा आहे. तर त्याबद्दल काय सांगण्यात आलेलं आहे पहा. An ant is a small animal. An ant, तर मुंगी. ant म्हणजेच काय? मुंगी. इज म्हणजेच काय? इज म्हणजेच काय? आहे. स्मॉल म्हणजेच काय? लहान. स्मॉल म्हणजेच काय? लहान. ॲनिमल म्हणजेच काय? प्राणी. तर मुंगी काय आहे? लहान प्राणी आहे. तर रायनोसर काय आहे? मोठा प्राणी आहे. तर इथं बिग आणि स्मॉल अंडरलाईन करण्यात आलेलं आहे. तर हे दोन्ही काय आहेत? अपोजिट आहेत, विरुद्ध आहेत. बिगच्या अपोजिट काय येणार? स्मॉल येणार. बिगच्या अपोजिट काय येणार? स्मॉल येणार आहे. तर इथे सांगण्यात आलेलं आहे पहा. बिग अँड स्मॉल आर वर्ड्स दॅट आर अपोजिट इन द मिनिंग. तर बिग अँड स्मॉल हे काय आहेत? जे वर्ड आहेत, जे शब्द आहेत, तर ते काय आहेत? विरुद्ध आहेत. एकमेकांच्या काय आहेत? विरुद्ध. तिथं त्यांचा अर्थ निघतो. विरुद्धार्थी होतात. दोघांचा अर्थ काय असणार आहे? अपोजिट असणार आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे क्लासवर्क होमवर्क. तर स्टुडंटसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहे. स्टुडंट्स मे टेक्स्चुअल ॲक्टिव्हिटी 2 इन टेक्स्टबुक इटसेल्फ. तर आपल्याला टेक्स्टबुकमध्ये पोएमच्या खाली क्वेश्चन नंबर 2 देण्यात आलेला आहे, ॲक्टिव्हिटी 2 देण्यात आलेली आहे. तर स्टुडंट्सने काय करायचं आहे? बाय ओन सॉल्व्ह करायचं आहे. काय करायचं आहे? ओन सॉल्व्ह करायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे रीड अलाउड द वर्ड्स इन द 2 बॉक्सेस गिवन बिलो अँड राईट द पेअर्स ऑफ अपोजिट वर्ड्स. तर आपल्याला खाली 2 बॉक्सेस देण्यात आलेला आहे. तर त्या बॉक्सेसमधले जे काही वर्ड्स आहेत तर ते मोठ्याने रीड करा म्हणलेलं आहे. आणि राईट द पेअर्स, त्यांचे जोड्या बनवा म्हणलेले आहेत. कशाच्या? अपोजिट वर्ड्सच्या. त्यांचे पेअर्स म्हणजेच काय? जोड्या बनवा म्हणलेलं आहे. तर एक एक्झाम्पल ऑलरेडी देण्यात आलेलं आहे. त्यासारखेच आपल्याला अदर एक्झाम्पल्स पण काय करायचे आहेत? कम्प्लीट करायचे आहेत. चला तर पाहून घेऊया. लॉस्ट फाउंड. लॉस्ट म्हणजेच हरवणे. फाउंड म्हणजेच काय? सापडणे. तर हे झाले अपोजिट मिनिंग. तर तिथं त्यांचं अपोजिट वर्ड तिथं तयार झालेलं आहे. त्याच प्रकारे आफ्टर म्हणजेच नंतरनं. बिफोर म्हणजेच पूर्वी. आफ्टर नंतर, बिफोर काय येणार? पूर्वी येणार. तर आफ्टरचा जो अपोजिट वर्ड आहे तर तो काय येणार आहे? बिफोर येणार आहे. काय येणार आहे? बिफोर येणार आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे न्यू
ओल्ड. न्यू. न्यू म्हणजेच नवीन. न्यू म्हणजेच नवीन. ओल्ड. ओल्ड म्हणजेच जुना. ओल्ड म्हणजेच जुना. तर न्यूचा अपोजिट झाला ओल्ड. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे गो. गो म्हणजे जाणे. स्टॉप. स्टॉप म्हणजेच थांबणे. गो म्हणजे जाणे. स्टॉप म्हणजेच काय? थांबणे. तर इथं काय येईल? स्टॉप हे वर्ड येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे बिग. बिगचा अपोजिट काय येणार आहे? स्मॉल. बिग. बिग म्हणजेच काय? मोठे. स्मॉल. स्मॉल म्हणजेच काय? लहान. तर बिगचा अपोजिट काय येणार? स्मॉल येणार. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे राईट. राईटचा अपोजिट काय येणार आहे? लेफ्ट. लेफ्ट राईट म्हणजेच काय? उजवी. उजवी बाजू किंवा उजव्या साईडला. लेफ्ट. लेफ्ट म्हणजेच काय? डावी बाजू. तर राईटचा अपोजिट काय येणार आहे? लेफ्ट येणार आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे हिअर. हिअर म्हणजे येथे. देअर. देअर म्हणजे तेथे. हिअर. हिअर म्हणजे येथे. देअर म्हणजे तेथे. तर हिअरचा अपोजिट काय येणार आहे? देअर येणार आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे चूज द करेक्ट अपोजिट टू द एक्सटेंड द टेक्स्चुअल पोएम. तर इथं आपल्याला टेक्स्चुअल पोएम जे देण्यात आलेलं होतं त्याच्यासाठी आपल्याला काही अजून एक्स्ट्रा अपोजिट वर्ड्स पोएम मध्ये देण्यात आलेलं होतं. तर ते एक्सटेंड करा असं म्हणलेलं होतं. एक्सटेंड म्हणजेच काय? वाढवा म्हणलेलं होतं. तरी इथं आपल्याला हेल्प बॉक्स देण्यात आलेला आहे. एक बॉक्स देण्यात आलेला आहे. तर त्या बॉक्समधले जे अपोजिट वर्ड्स आहेत ते करेक्ट चूज करून इथं आपल्याला काय करायचे आहेत? लिहायचे आहेत. चला तर पाहून घेऊया. टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहे. The teacher guide the students to complete the lines and extend the textual poem. तर स्टुडंट्सला इथे टीचरनं काय करायचं आहे? गाईड करायचं आहे, समजावून सांगायचं आहे लाईन बाय लाईन आणि पोएम टेक्स्चुअल पोएम एक्सटेंड करून घ्यायचं आहे. चला तर पाहून घेऊया. यू से नियर अँड आय से डॅश डॅश. यू से. यू से म्हणजेच तुम्ही, तू म्हण किंवा तुम्ही म्हणा. नियर. नियर म्हणजे जवळ. आता नियर. नियर म्हणजे जवळ. जवळचं अपोजिट काय होईल? विरुद्ध काय होईल? लांब. तर लांबला काय म्हणतो इथं आपण? फार म्हणतो. काय म्हणतो? फार. तर इथं आन्सर येईल यू से नियर अँड आय से फार. अँड आय से फार. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे यू से अप. अप. अप म्हणजेच काय? वर. तर अपचा अपोजिट काय येईल? डाऊन येईल. अप म्हणजेच काय? वर. तर वर म्हणजेच त्याचं विरुद्ध काय येईल? खाली. खालीचं मीनिंग काय होईल? डाऊन. यू से अप अँड आय से डाऊन. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे यू से इन. इन म्हणजेच काय? आत. इन म्हणजेच काय? आत. आतचा अपोजिट वर्ड काय होईल? आउट. आत. आत म्हणजेच काय? बाहेर. आतचा अपोजिट वर्ड होईल बाहेर. बाहेरला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? आउट म्हणतात. काय म्हणतात? आउट. यू से इन अँड आय से आउट. तर अशा प्रकारे आपण पोयम येथे अपोजिट वर्ड्स घेऊन एक्सटेंड करू शकतो. वी आर द अपोजिट. वी आर द अपोजिट. आम्ही काय आहोत? विरुद्ध आहोत. यू से हॉट अँड आय से डॅश डॅश. हॉट. हॉट म्हणजेच गरम. गरमचा विरुद्ध शब्द होईल थंड. गरमचा विरुद्ध शब्द होईल थंड. थंडला आपण इंग्लिशमध्ये कोल्ड असे म्हणतो. तर आन्सर येईल यू से हॉट अँड आय से कोल्ड. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे यू से बिग. बिग. बिग म्हणजेच काय? मोठा. बिग म्हणजेच काय? मोठा. मोठ्याचा विरुद्धार्थी शब्द होईल लहान. लहानाला इंग्लिशमध्ये लहान याला स्मॉल असे म्हणतात. तर आन्सर येईल यू से बिग अँड आय से स्मॉल. यू से बिग अँड आय से स्मॉल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे यू से वेट. वेट म्हणजेच काय? भिजणे. यू म्हणजे भिजलेले किंवा भिजणे. यू से वेट. वेट म्हणजेच काय? भिजणे. भिजणेचं अपोजिट काय होईल? वाळणे. भिजणेचं अपोजिट वर्ड काय होईल किंवा विरुद्ध अर्थी शब्द काय होईल? वाळणे. तर वाळणेला इंग्लिशमध्ये ड्राय असे म्हणतात. काय म्हणतात? ड्राय असे म्हणतात. यू से वेट अँड आय से ड्राय. यू से वेट अँड आय से ड्राय. तर वी आर द अपोजिट. अशा प्रकारे आपण टेक्स्चुअल पोएम जे आहे ते अपोजिट वर्ड्स यूज करून काय करू शकतो? एक्सटेंड करू शकतो. तर आज आपण अशा प्रकारे युनिट नंबर 3 पोएम नंबर 3.1 अपोजिट्स वर्कबुक सोल्युशन पाहिलो.
तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.